गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा बाळ कृष्ण नंदा गजे आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा गजे आनंदल्या नर नारी तुका मने छंदे मन मोहिले बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं मंगल भवन मंगलहारी सिया राममय सब जग जाने सिया राममय सब जग जाने नाम चोरी जुग पाले सिया राममय सब जग जाने नाम चोरी सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है कृष्ण जिनका नाम है भगवान को बारंबार ऐसे श्री भगवान को बारंबार ऐसे भगवान को बारंबार
पविभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनी वाशी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर गोकुळातल्या लोकांच्या जीवनामध्ये काय बदल घडला, काय अवस्था प्राप्त झाली, त्या अवस्थेचं वर्णन या अभंगातून तुकोबारायांनी केलेलं आहे. आजच्या या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याच्या जन्मामुळं काय झालं आणि रामजीच्या जन्मामुळं काय झालं या दोन्ही गोष्टीचं चिंतन आज कीर्तनात करायचं आपल्याला. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपातील हा अखंड हरिनाम सप्ताह श्री रामनवमी उत्सव 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सर्व ग्रामस्थ मंडळींच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून संपन्न होत असलेला गोड हा उत्सव आणि या उत्सवाचे संयोजक ज्यांनी अपार मेहनत घेऊन भगवान रामरायाच्या मंदिराचं निर्माण स्वतः सगळ्या दीनदुबळ्या भक्त भाविकांच्या समोर हात जोडून अगदी भयंकर कष्टाने 7 वर्ष मेहनत घेऊन ज्यांनी निर्माण केलं असे हरिभक्त परायण श्री नंदकुमारजी त्र्यंबकराव ताडे महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर सर्व विश्वस्त मंडळी मनोज दगडू ताडे, संजय पोपटलाल पटवा, सुरेश सोनबाळेकर, काळूराम मल्हारी ताडे, रुपेश प्रकाश ताडे, नंदकुमार रामचंद्र फडणीस, प्रकाश त्र्यंबक ताडे, राजू गोपीनाथ ताडे, शिवराज नंदकुमार ताडे आणि सर्व भक्त भाविक वृद्धेश्वर हे सौजन्य आहे. अतिशय सुंदर गोड असं आयोजन नियोजन सर्व परिसरातील भक्त भाविकांच्या अथक आणि अनमोल सहकार्याने संपन्न होत आहे. आज भगवान रामचंद्र परमात्म्याचा जन्म उत्सव 16 आज आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे, जे आराध्य समस्त भारतवंशीय हिंदू धर्मीय लोकांचं आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो राम निर्माण आहे, जो स्थापित आहे, आज त्या रामाला प्रगट करण्याचा दिवस आहे. अर्थात रामाविषयी असलेलं प्रेम प्रगट करण्याचा दिवस म्हणजे रामनवमीचा दिवस. सज्जनो, संबंध भारत देशात विश्वाच्या पटलावर ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मीय लोक राहतात त्या त्या प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये राम जन्माचा उत्सव साजरा होत आहे. आणि या उत्सवासाठी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या या श्रीगोंदा नगरीमध्ये संत श्री वैकुंठवासी सद्गुरू श्री शेख मुहम्मद महाराजांच्या असीम कृपा आशीर्वादाने ही एक अलौकिक क्रांती आहे. संत शेख महाराज आहेत आणि उत्सव रामाचा आहे. अर्थात अनेक वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायाच्या समकालीन असलेले संत अहिंसेचे थोर प्रचारक कसल्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन न करता त्या काळामध्ये क्रांतीच्या दिशेनं पाऊल उचलून आपल्या सगळ्या समाजाच्या विरोधात उभं राहून अहिंसेचं समर्थन करणारे महात्मे म्हणजे शेख मुहम्मद महाराज. सज्जन, सोपं नसतंय प्रवाहाच्या विरोधात जाणं. प्रवाहाच्या बरोबर पोहणं कुणाला बी जमल, पण प्रवाहाच्या विरोधात पोहायचं म्हणजे सोपं काम नसतंय. कायम लोक काय म्हणतील त्याचा विचार त्यांनी नाही केला. जी वस्तुस्थिती आहे आणि जी सत्यता आहे ती परखडपणे समाजासमोर मांडण्याचं काम जे करतात खऱ्या अर्थानं तेच संत असू शकतात.
कसल्याही प्रकारचा लाभ लोभ अंतकरणामध्ये न ठेवता वस्तुस्थितीला समोर करून त्याचाच प्रचार आणि प्रसार करायचा आहे. अरे हीच सकल संतांची शिकवण आहे. भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन मत्सर झाला नाही पाहिजे, हिंसा झाली नाही पाहिजे, हा प्रचार माझ्या संतांनी केला आहे. संत कोण्या जातीचे नसतात. संत ही पदवी ज्या वेळेला लागते ना सजना हो, त्यावेळेला जातीचं लेबल संपून जाते. लक्षात घ्या, संताच्या जीवनामध्ये जातीचं लेबल संपलेलं असतंय. जातीपातीच्या धर्माच्या बी पुढे गेलेलं जीवन ते जीवन असतंय संतांचं जीवन. मायबाप, अंतकरणामध्ये फक्त एकच तळमळ असते, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा देश आहे. जबाबदारीने बोलतोय. सनातन हिंदू धर्मीय लोकांचा, सिंधू नदी पासून हिमालयापर्यंत राहणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे. आणि हा देश ऋषी मुनींचा आहे, साधू संतांचा देश आहे. ही जन्मभूमी कर्मभूमी मायभूमी अमुची, वंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा कनकर देशा दगडाच्या देशा, प्रणाम गावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश अन धर्मासाठी जीव खर्चणाऱ्यांची, ही भूमी सप्तसुरांची काव्याची अष्टविनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्राची भूमी
संतांची भूमी आहे का सज्जन हो. उत्तर भारताची बॉर्डर क्रॉस करून आपण पुढे गेलो ना की रोडवर एक बोर्ड लावलेला असतो, ग्रीन बोर्ड, नाव लिहिलेलं आहे त्याच्यावरती. उत्तराखंडची हद्द सुरू झाली की तिथं वाक्य लिहिलेलं असतं, देवभूमी उत्तराखंड में आपका सहर्ष स्वागत है. थोडस पुढे गेल्यावर गिन द्यायचं, ऋषिकेश शहर लागतंय. त्या ऋषिकेश मध्ये प्रवेश करत असताना तेच वाक्य थोडस बदललेलं असतंय, योग भूमी ऋषिकेश में आपका सहर्ष स्वागत है. मला वाटतं माझ्या महाराष्ट्राच्या जेवढ्या जेवढ्या बॉर्डर आहेत ना त्या प्रत्येक बॉर्डरवर एक वाक्य लिहिलेलं असलं पाहिजे रोडवरती, संत भूमी महाराष्ट्रात आपलं सहर्ष स्वागत आहे. उत्तराखंड उत्तर प्रदेश जर ही देवभूमी असेल तर माझा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्राने संत दिलेत सज्जन हो, सगळ्या जगाला समतेचा शांततेचा संदेश देणारे संत महाराष्ट्राने दिलेत. मग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येणारे संत कोण्या बी जातीचे असू शकतात. जातीचं धर्माचं समर्थन करतात ते संत होऊ शकत नाही. वैष्णवांची याती मानी जो आपण, कुंभपाक नावाच्या नरकामध्ये जावं लागतंय सज्जन. संतांची जात जर विचारली तर साधूचं कुळ आणि नदीचं मूळ कधी पाहायचं नसतंय सज्जन हो. जेवढे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय माझ्या महाराष्ट्राला श्रेष्ठ आहेत तेवढेच श्रेष्ठ संत महम्मद महाराज, शेख महम्मद महाराज असले पाहिजे. डोक्यावर घेऊन नाचतो माझा हिंदू धर्म, हिंदू समाज सज्जन हो. लोक म्हणतात देश सेक्युलर लोकांचा आहे. अरे आमचा सनातन हिंदू धर्म हा पहिल्यापासून सेक्युलरच आहे. सेक्युलर याचा अर्थ असा नाही एकच बाजू फक्त ओढून धरायची म्हणजे तुम्ही सेक्युलर. पक्के नास्तिक म्हणून वागले तर तुम्ही सेक्युलर असं नाही होत त्याचा अर्थ. अरे संबंध विश्वाला आपलंस मानणारा, वसुधैव कुटुंबकम या नीतीप्रमाणे चालणारा माझा हिंदू धर्म आहे सज्जन हो. सगळ्यांना डोक्यावर घेतोय. सांगा मला, या मंडपात बसलेले जेवढे माणसं आहेत इमानदारीने सांगा, एखाद्या मस्जिदमध्ये नमाज अदा करत असताना हिंदू धर्माचे लोक 2-4 जाऊन बसलेत, त्याच्यातले गेलेल्या लोकांपैकी या मंडपातल्या एका बी माणसानं हात वर करून दाखवा मला. आहे का कोणी? परवानगी नाही तुम्हाला गेटच्या आतमध्ये. पण माझ्या हिंदू धर्मामध्ये सज्जन हो, यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर हरी करावा विचार. कोण्या जातीचा असू द्या, कोण्या धर्माचा कुणी बी असू द्या, सकळा सिंह आहे
सज्जन हो, कोण्या जातीचा आणि कोण्या धर्माचा माणूस असू द्या, भगवान परमात्म्याचे चरण जर पकडले तर लोक त्या साधूला डोक्यावर घेतात. सज्जन हो, जाती पाती पूछे नहीं कोई और हरि को भजे सो हरि का होई. आज प्रत्येकाच्या मला आश्चर्य वाटतं सज्जन हो, श्रीगोंदा हे गाव सामान्य नाही. अनेक साधू संत पाहिलेलं गाव आहे हे. अनेक साधू संताला डोक्यावर घेतलेलं गाव म्हणजे श्रीगोंदा नगरी आहे. सज्जन हो, श्रद्धा किती असावी बघा. जसं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचे नावं सज्जन हो लोक गाडीवर टाकतात. आम्ही आता दादांच्याकडे गेलो होतो, साहेबांच्याकडे, अशोक भाऊंच्या घरी. त्यावेळेला त्यांच्या गाडीवर शेख मोहम्मद महाराजांची कृपा असं नाव आहे. फक्त त्यांच्याच गाडीवर नसेल, माझ्या श्रीगोंदा नगरीमधल्या हजारो गाड्यावर नाव असेल. सज्जन आहे का सांगा ना मला, भेद आहे का अंतकरणामध्ये? अजिबात भेद नाही. भगवान परमात्म्याची कास ज्यांनी धरली त्यांना जगानं, हिंदू धर्मातल्या लोकांना डोक्यावर घेतलंय. सज्जन, आणि ही शिकवण कुठून आली हो? जाती धर्माचा विचार न करता सगळ्यांना आपलंस करण्याची शिकवण आज ज्या परमात्मा प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करणारे आपण, त्या रामापासूनची शिकवण आहे. अरे भगवान रामचंद्र परमात्म्याला काय जमलं नसतं का? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे सगळं त्याला करता येत होतं. सज्जन हो, त्या मंथरेची बुद्धी बदलून टाकली असती, कैकईची बुद्धी बदलून टाकली असती एका क्षणात, आणि राजसिंहासनावर राजा म्हणून बसता आलं असतं. पण माझ्या रामचंद्र परमात्म्यानं विचार केला, मी जर या अयोध्येचा राजसिंहासनावर बसलो तर माझी वाट बघणारे दीनहीन, गोर गरीब, जंगलामध्ये राहणारे भिल्ल वनवासी लोक ते या प्रवाहामध्ये येणार नाहीत. त्यांना वाटण परमार्थ म्हणजे मोठ्या लोकांचाच प्रवाह आहे. जंगलाजुंगलामध्ये राहणारे लोक समाजाच्या प्रवाहात आले पाहिजे. अरे शबरी सारख्या भिल्लीनीचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. ही उदात्त विचारधारा जर कोणाची होती तर माझ्या रामचंद्र परमात्म्याची होती. सज्जन हो, शबरी म्हणते ना, देवा माफ करा देवा, मी अधम आहे, अधम अधम ते अधम अधम. ओहर नका करू त्याचा, फक्त आवाज वाढवा. अधम ते अधम अधम ती नारी तिन्मय मय मती मंद अघारी. देवा मी अधम आहे, अधम ते अधम अधम अति अधम, अतिशय अधम जातीत मी जन्माला आलेली नारी आहे. काय उत्तर दिलं माझ्या रामजीनं ऐका. कहे रघुपती सुनू भामिनी बाता. भामिनी या शब्दाचा अर्थ आहे तरुणी. भामिनी म्हणजे तरुणी आहे. शबरी तरुण होती का हो? शबरी म्हातारी आहे. पण रामजी म्हणतायत भक्ती करणारी जी भक्त आहे ती तरुण असते. कहे रघुपती सुनू भामिनी बाता मानहू एक भगती करनाता. मी दुसरे जगातलं काही जाणत नाही, फक्त भक्तीचं नाते जाणतोय. जाती पाती कुल धर्म बढाई धन बल परिजन गुण चतुराई. काहीच बाकीचं पाहत नाही. जाती पाती कुल धर्म बढाई धन बल परिजन गुण चतुराई. सगळ्या लोकांचा केवटासारख्या बिल्लाचा उद्धार माझ्या परमात्म्यानं केला.
ज्या केवटाला गोरगरीब लोक सज्जन हो राहणारे जंगलात राहणारे त्यांचे कंदमुळं देवानं खाल्ले आहेत. अर्थात हा जातीयतेचा भेद नष्ट करण्याचं काम माझ्या प्रभू रामचंद्रांनी जे केलंय तेच संतांनी केलंय. आणि त्या राघवेंद्र सरकारांचा आज जन्म उत्सव सोहळा आहे. का आलेत भगवान रामजी या जगामध्ये? का अवतार घेतलाय भगवान रामजीने? ऐका लक्ष देऊन. अनेक कारण आहेत त्याचे. काही मुख्य कारण तुमच्या समोर मी मांडतो. राम जन्म के हेतु अनेका, अनेक हेतु आहेत राम जन्माचे. जन्म एक दुई कहू बकानी, सावधान सुनु धरू सुनहु भवानी. पहिलं कारण सांगितलं रामाच्या जन्माचं. ऐका सज्जन हो, 2-4 कारण तुम्हाला सांगतो मी. का झालाय रामाचा अवतार? पहिलं कारण आहे द्वारपाल हरि के प्रिय दोऊ, जय अरु विजय जान सबको. द्वारपाल हरि के प्रिय दोऊ, जय अरु विजय जान सबको. द्वारपाल हरि के प्रिय दोऊ, जय अरु विजय जान सबको. सनकादिक ऋषी देवाच्या दर्शनाला गेले वैकुंठामध्ये. त्या सनकादिक ऋषींना दारावर उभ्या असलेल्या जय आणि विजय यांनी अडवलं. बोले आप अंदर नहीं जा सकते हो. क्यों? बोले अभी भगवान सो रहे हैं. जब तक भगवान का अंदर से आदेश नहीं आएगा तब तक आपको अंदर जाने नहीं दिया जाएगा. सनकादिक ऋषी म्हणले, अरे बाबांनो, आम्हाला काही मागायचं नाही काही देवाला. आम्ही देवाला काही मागायला आलेलो नाही. आम्हाला फक्त त्या देवाचं दर्शन घ्यायचं आणि माघारी जायचं आहे. बस एवढंच करायचं. पण म्हणले नाही जाता येणार तुम्हाला. सनकादिक ऋषींनी विनंती केली पण नाही सोडलं त्यांना. शेवटी साधू बी असले सज्जन होते. त्या साधूला सुद्धा कधी कधी क्रोध येतो. तसा क्रोध चांगला नाहीच कोणासाठीच. क्रोध कोणासाठीच चांगला नाही. 2 गोष्टी शांत झाल्यावर कळतं सज्जनाव किती नुकसान झालंय. एक पहिली गोष्ट राग आणि दुसरी गोष्ट आग. या 2 गोष्टी शांत झाल्यावर कळतं आपलं नुकसान किती झालंय. क्रोध कोणासाठी चांगला नाही. सनकादिक ऋषींनी रागाच्या भरात शाप दिला जय आणि विजय नावाच्या द्वारपाळांना. म्हणले, अरे एवढ्या उंच तुम्ही राहतात पण एवढ्या उंच राहण्याचा अधिकार नाही तुमचा. पतन होईल तुमचं. नीच योनीला प्राप्त होतात. शाप दिला सज्जन हो. भगवान परमात्मा बाहेर आले. भगवान म्हणतात, अरे 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 ऋषियो, आपने ये क्या कर दिया? अरे माझ्या दारावरच्या द्वारपाळांना तुम्ही शाप दिला आणि त्यांचं पतन होईल म्हणताय तुम्ही. अहो, जर माझ्या दारावर द्वारपाळच नाही राहिले तर माझं घर हे वैकुंठ म्हणजे असं होईल, आओ जाओ घर तुम्हारा. पापी बी लोक सरळ गोइंग टू वैकुंठ धाम आणि पुण्यवान बी गोइंग टू वैकुंठ धाम. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. सगळ्यासाठीच मंदिर मोकळं होईल. सगळे लोक वैकुंठालाच येतील डायरेक्ट. चांगले बी लोक वैकुंठात आणि वाईट माणसं बी वैकुंठात. अडवणार कुणीतरी पाहिजे ना इथं दारात. सनकादिकाला देवानं विनंती केली, दिलेला शाप माग घ्या. सनकादिक म्हणले, देवा आता शक्य नाही. यांना शाप खरा ठरणार आहे. त्यांना तो भोगावाच लागणार आहे. देवानं सांगितलं काहीतरी उशाप द्या. लक्ष द्या. सनकादिक ऋषी म्हणले, देवा यांनी जर तुमचं आता इथून पुढं 7 जन्मपर्यंत भजन केलं तर 7 जन्मात यांचा उद्धार होईल. आणि 3 जन्मपर्यंत जर देवा तुमच्याशी यांनी वैर केलं, वैर, तर 3 जन्मात उद्धार होईल.
या जय विजयाने ठरवायचं 7 जन्म भजन करायचं का 3 जन्म देवा तुमच्यासोबत वैर करायचं। जय विजय म्हणले देवा 7 जन्म टाळं वाजून भजन करत बसण्यापेक्षा 3 जन्म मी तुमच्याशी वैर करायला तयार आहेत आहे का। पहिल्या जन्मामध्ये वक्र हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष झाले जय विजय। दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले। तिसऱ्या जन्मामध्ये तेच जय आणि विजय वक्रदंत आणि शिशुपाळ झाले। आणि शंकर भगवान पार्वतीला म्हणतात देवी या तिन्ही अवतारातून या जय विजयाचा उद्धार करण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकात अवतार घेतला। हे भगवंताच्या रामाच्या अवताराचं पहिलं कारण आहे। पहिलं कारण झालं। दुसरं कारण आहे का विठ्ठला विठ्ठला दुसरं कारण आहे सज्जना हो वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री आहे। कुणाला म्हणतात पतिव्रता तुका म्हणे पतिव्रतांची देवावरी सत्ता। देवावर सुद्धा अधिराज्य गाजवण्याची ताकद जिच्यामध्ये तिला पतिव्रता म्हणतात सज्जन हो। केवढी ताकद असते पतिव्रतेची सांगू एका अर्ध्या मिनिटामध्ये एक उदाहरण सांगतोय का किती ताकद असते पतिव्रतेची। एक पतिव्रता स्त्री आहे आपल्या पतीच्या चरणावर एकरूप झालेली आहे। एक दिवस पती ड्युटीवरून घरी आला। घरी आल्याबरोबर थकलेला भागलेला पती घरी आल्याबरोबर ज्या पलंगावर पत्नी बसलेली आहे तिच्या शेजारी बसला भरत महाराज। आणि शेजारी बसून त्या पत्नीच्या मांडीवर त्यानं डोकं टेकवलं जाग्यावरच असा लुडकला आणि त्याला झोप लागली। नवऱ्याला झोप लागली तेवढ्यात त्यांचं 1-1.5 वर्षाचं छोटं एक बाळ त्या पलंगावरून खाली उतरलं आणि उतरून घराच्या समोर एक यज्ञ पेटलेला होता। त्या यज्ञाच्या दिशेनं ती लेकरू जाऊ लागलं। आईनं पाहिलं माझं बाळ यज्ञाकडे चाललंय। त्या आईच्या मनाची गालमेल सुरू झाली काय करून काय नाही तिला कळना। एकीकडे बघावं तर पतीची झोपमोड होईल एकीकडे पतिव्रता धर्म आहे आणि एकीकडे वात्सल्य आहे। धर्म स्नेह उभयमती घेरी काय निर्णय घ्यावा कळना सज्जन। एकीकडे लेकरू आहे आणि एकीकडे नवरा आहे पतिव्रता धर्म आहे आणि एकीकडे स्नेह आहे। ज्या ज्या वेळेला या देशामध्ये धर्म आणि स्नेहाचा तुमूल संघर्ष झाला त्या वेळेला माझ्या देशातल्या लोकांनी सज्जन हो धर्मासाठी स्नेहाचं बलिदान दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून येत असताना त्यांना माहिती होतं धर्म जर जागा ठेवायचा असेल तर मला या छोट्या बाळाचं बलिदान द्यावं लागणार आहे। एवढंसं लेकरू सज्जन हो 5 वर्षाचं लेकरू लोकांच्या स्वाधीन करायचं ते बी परदेशामध्ये। धर्मवीर संभाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी तिकडं सोडलं होतं आणि इकडे येऊन डायरेक्ट मेले म्हणून जाहीर केलं। दशक्रिया विधी करून मोकळे झाले। कशासाठी एवढं सगळं केलं धर्मासाठी 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 स्नेहाचं बलिदान। बाईनं विचार केला करू तर काय करू। एकीकडे जर पटकन उचलून त्या बाळाला जाऊन उठून आणावं तर नवरा मांडीवर झोपलेला आहे झोपमोड होईल। बाईनं विचार केला आता काही जरी झालं तरी हरकत नाही मुलं आयुष्यात किती बी होतील पण एकदा का माझा पतिव्रता धर्म नष्ट झाला तर तो मला कधीच मिळणार नाही। तसंच तिने डोळे बंद केले। थोड्या वेळानं नवऱ्याला जाग आली। नवरा उठला विचारू लागला आपलं बाळ बाळ म्हणल्याबरोबर त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणू लागली मालक आपलं बाळ आता जळून खाक झालं असेल। माझ्या समोर आपलं बाळ दारातल्या यज्ञाच्या दिशेनं गेलंय। नवरा बायको दोघं लगबगीनं उठले धावत गेले जाऊन पाहतात तर मावल्यांनो खरंच ते लेकरू ते बाळ त्या यज्ञात पडलेलं होतं। अरे ज्याप्रमाणे लहान लहान लेकरं हातामध्ये गुलाबाचे फुलं घेऊन खेळतात पेटलेले कोळसे हातात घेऊन त्या अग्नीच्या यज्ञामध्ये उभं राहून ते बाळ खेळत होतं। अग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही। त्याचं कारण या बाईनं आपला पतिव्रता धर्माचं पालन केलं। ताकद जर कशाची असेल तर पतिव्रता धर्माची।
पतिव्रतेची ताकद सांगितली तुम्हाला. बाई पतिव्रता आहे, नाव आहे तिचं वृंदा. देवानं अवतार का घेतला, रामानं अवतार का घेतला, का घ्यावा लागला, दुसरं कारण सांगतोय ऐका माऊल्यांनो. त्या वृंदा नावाची पतिव्रता स्त्री आहे, पतीशी एकरूप आहे, पण भगवंताची निष्ठावंत भक्त आहे. देवाचं भजन करते, देवाची भक्ती करते ती, आणि ती भक्ती करत असल्यामुळं तिचं पुण्य कुणाला मिळतंय? तिच्या नवऱ्याला, तिच्या पतीला तिचं पुण्य मिळतंय. दादा जरा 2 मिनटं बसा बसा बसा, थोडंसं असं विक्षेप होते मध्ये माणूस उभा राहिलो. माझं तुमच्याकडे लक्ष जाईन का, मग कीर्तनाकडे नाही जायचं. हां असं विठाला विठाला पत्नी पतिव्रता आहे सज्जनाओ, पण तिच्या पतिव्रता धर्माचं जेवढं पुण्य आहे ते कुणाला जातंय? पतीला ट्रान्सफर होते. पण पती मात्र अत्यंत दुष्ट राक्षस आहे. नवरा राक्षस आहे सज्जनाओ, तिच्या पुण्याईचा गैरवापर तो करत होता. एक दिवस शंकराच्या कैलासावर गेला आणि पार्वतीची मागणी त्यानं कैलासावर जाऊन केली. जालंधर नावाचा तिचा नवरा आहे. शंकरानं पार्वतीला देण्यासाठी नकार दिल्यानंतर दोघांचं युद्ध सुरू झालं. शंकर भगवंताच्या हातून बी मारल्या जात नाही. देवता लोकांनी प्रार्थना केली भगवान परमात्म्याची, आणि भगवान परमात्म्यानं डुप्लिकेट जालंधराचं रूप धारण केलं. देवानं विचार केला का मरत नाही हा शंकराच्या हातून? त्याचं कारण आहे पुण्याचं जे कनेक्शन आहे हे याला मिळत चाललेलं आहे. जोपर्यंत पुण्याचं कनेक्शन कट होणार नाही, वायर कट होत नाही, तोपर्यंत सप्लाय बंद होत नाही. देवानं विचार केला याच्या पत्नीचं पातिव्रत्य नष्ट केलं पाहिजे, तेव्हा हा मरणार आहे. डुप्लिकेट जलंधराचं रूप घेऊन भगवान परमात्मा गेले. सज्जन तिच्या शरीराला स्पर्श झाल्याबरोबर तिचा खरा नवरा, तिचं पातिव्रत्य नष्ट झालं आणि तिचा खरा नवरा तिकडं मेला. त्याचं मुंडकं पकडून आणलं, सैनिकांनी तिच्या समोर मांडलं, आणून टाकलं. रक्तानं माखलेलं त्याचं मुंडकं तिनं पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं हाच माझा नवरा आहे. जरा मेलेला माझा नवरा आहे तर माझ्या शेजारी बसलेला कोण? पतिव्रता स्त्री होती, सज्जन होती. त्याच्याकडे तिनं पाहिलं आणि ती म्हणू लागली तू कोण आहेस? तुझ्या मूळ रूपात ये, अन्यथा एक मी पतिव्रता आहे, हातात कमंडल उचलं पाणी घेईन आणि तुझ्या अंगावर टाकलं तर जळून भस्म करून टाकील. जगाचा बाप थरथर कापू लागला. भगवान परमात्मा आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाल्यावर त्या वृंदेनं पाहिलं. वृंदा म्हणते देवा तुम्ही? मी तर असं ऐकलं होतं तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी येतात म्हणून, पतिव्रता स्त्रियांच्या रक्षणासाठी तुमचा अवतार आहे म्हणून असं ऐकलं होतं मी, पण आज का तुमचं रक्षण? अहो देवा तुमच्यासारखे रक्षकच जर भक्षक झाले तर आम्ही कोणाच्या आधारानं आश्रयानं राहावं? तेव्हा आमचे एक मित्र आहेत पहा, गणेश महाराज वारंगे, ते सांगत असतात एका बाईनं मुंग्या घरातल्या मारण्यासाठी काय आणलं? पावडर आणलं. मुंग्या मारण्यासाठी पावडर आणलं आणि नवऱ्यानं विचारलं अगं घरातले मुंग्या झाल्या, ते पावडर कुठे? नवरा बघायला गेला. ती म्हणली जा त्या खिडकीत ठेवलेलं आहे. नवऱ्याने जाऊन पाहिलं तर त्या पावडरलाच मुंग्या लागल्या होत्या. धर्माचं रक्षण करण्यासाठी येणारा परमात्मा तोच जर अधर्म करायला लागला तर धार्मिक लोकांनी कुणाच्या जवळ जाऊन कुणाकडं प्रार्थना करावी? देवा का केलंस असं हे सगळं? माझं पातिव्रत्य तू नष्ट का केलंस? ऐका ऐका, लक्ष द्या. आता तुमच्या बी नजरेत देव जरा अपराधीच झाला असेल.
देवानं तुम्हाला वाटत असन जरा गुन्हाच केला, पण माझा परमात्मा कधी गुन्हा करत नाही, गैर काम कधीच देव करत नाही सज्जन हो. भगवंतानं त्या वृंदेला सांगितलं, वृंदे तुझं पातिव्रत्य मी नष्ट केलं नाही, मला ते करावं लागलं. त्याचं कारण ऐक. अरे तुझा हा नवरा तुझ्या एकटीच्या पतिव्रताच्या जोरावर, तुझ्या पुण्याच्या जोरावर हजारो पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्य रोज नष्ट करत होता. तुझ्या एकटीचं पातिव्रत्य नष्ट केल्यामुळे जर हजारो स्त्रियांचं पातिव्रत्य सुरक्षित राहत असेल, तर तुझं एकटीचं पातिव्रत्य नष्ट करणं धर्म आहे का अधर्म आहे सांग म्हणे तूच. फुलं वाटायचे? हां वाटा. मला तसा आदेश करा, 5 मिनिटांनी आधी सांगा मला, म्हणजे मग हां 5 मिनिटांनी आधी सांगा फुलं कधी टाकायचे ते. ठीक आहे. आल्यावर ना कधी येणार आहे? विठाला 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 त्या वृंदेनं देवाला शाप दिला, देवा आज माझी आणि माझ्या पतीची जशी ताटातूट केलीस, तुझ्या बी जीवनामध्ये तुझ्या पत्नीची आणि तुझी ताटातूट होईल, हा एका पतिव्रता स्त्रीचा शाप आहे तुला. आणि तो शाप खरा करण्यासाठी देवानं अवतार धारण केला. भगवंताच्या अवताराचं दुसरं कारण. तिसरं कारण नारदानं शाप दिला. चौथं कारण 100 ब्राह्मणाने प्रताप भानू नावाच्या राजाला शाप दिला, म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला. आणि तोच प्रताप भानू कोण झाला? राजा रावण. त्याचा भाऊ हरिमर्दन तो कुंभकर्ण झाला, आणि त्याचा मंत्री धर्मरुची तो विभीषण झाला. रावण कुंभकर्णानं सज्जन हो उन्मत्त झाले, पाप वाढलं त्यांचं. पापाचा परिणाम धरणी मातेला वज झालं. देवता लोक गायीचं रूप धरणीनं घेतलं आणि सगळे देवाला प्रार्थना करू लागले. सगळ्याला देवता लोकांनी प्रार्थना केली भगवान परमात्म्याची. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाल सगळ्या देवता लोकांनी मिळून प्रार्थना केली. कशामुळे? देवाचा जन्म व्हावा, अवतार व्हावा म्हणून. या मंडपात बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, आपले दोन्ही हात वर करा, एक ताळी वाजवायची एक साथ. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता, प्रणत पाल भगवंता, हितकारी दया सुरारी सिंधु सुता प्रिय राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता 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 राम सगळ्या देवता लोकांनी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान परमात्मा चतुर्भुज रूपानं प्रगट झाले.
भगवान म्हणले देवता लोकांनो चिंता करू नका, मी अवतार घेणार. कुठे? अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि कौशल्याच्या पोटी अवतार घेणार. ठरलं, तारीख ठरली, वार ठरला. कधी? जोग लगन. ऑपरेट करा ना, ऑपरेट करा. जोग लगन ग्रहवार तिथी सकल भय अनुकूल. जचरारु अचर हर्ष जुत राम जन्म सुखमूल. भगवान परमात्मा तारीख ठरली, वार ठरला सज्जन हो. कोणती तारीख होती, वार कोणता होता? नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता मध्य दिवस अतिशीतन घामा पावन काल लोक विश्रामा. ऐका, खाली बसा ना. ओ दादा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. जेवढं तुम्ही शांत राहाल ना तेवढा कार्यक्रम चांगला होणार आहे. आता तेच करायचंय. सगळ्यांनी खाली बसा. नवमी तिथी आहे सज्जन हो. आकाशामध्ये देवता लोकांनी लाईन लावलेली, हातात फुलाच्या माळा घेऊन तयार आहेत. सब देव चले महादेव चले, चले लेके फूल के हार रे तुम आओ राजकुमार. आओ आओ हरि आओ मोरे अंगना, मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना. आओ आओ हरि आओ मोरे अंगना. सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्या. जोग लगन ग्रहवार तिथी सकल भये अनुकूल. चरारु अचर हर्ष जुत राम जन्म सुखमू. पंचांग जुळून आलं. पंचांग, योग, लगन, ग्रह, वार आणि तिथी. पंचांग जुळलं, सगळं वातावरण तयार झालं. मध्यान्नासी भास्कर पळभरी होय स्थिर. सूर्याला आनंद झाला, माझ्या वंशामध्ये जगाचा बाप अवतार होता. पर्वतामधून मणी बाहेर येऊ लागले. समुद्राचं पाणी आकाशाला भिडायला लागलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. आणि त्याच वेळेला माझे नामदेव राय म्हणतात, अयोनी संभव प्रकट तुम्ही सगळ्यांनी गजर करायचं आणि फुलं सगळ्यांनी टाकायचे एक साथ गजर करून. आणि ऐका, फुलं असे नाही टाकायचे, असे टाकायचे. असे म्हणजे फेकून मारल्यासारखं होते ना, असे अर्पण करायचे. जाग्यावर करा तुम्ही, काही अडचण नाही. सगळ्याचे फुलं इथं पाळण्यापर्यंतच यावेत असं काही नाही. भाव ठेवा फक्त आणि अर्पण करा फुलं. पुंडली कवरदा हरी हरी ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम
रामाचा जन्म झाला की पुढं लगेच भरताचा झाला, लक्ष्मणाचा झाला आणि शत्रुघ्नाचा झाला. आज राजा दशरथाचा आनंद चौगुणा झाला, चौगुणा. प्रगटे हे चारो भैया. ऐका ना, ऐका ना, जरा आनंद घ्या ना सगळ्यांनी. 1-2 मिनिटासाठी फक्त उभा राहा सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवर. असा आनंद ना अशी घडी पुन्हा येणार नाही पा आपल्या जीवनामध्ये. सगळ्यांनी उभं राहून ऐका. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्या रामजीच्या चरणावरचं प्रेम आपण व्यक्त करायचं. डावा पाय उजवीकडे आणि उजवा पाय डावीकडे, वरती टाळी वाजवायची सगळ्यांनी. अवध में बाजे बधेया प्रगटे अवध में बाजे बधैया बाजे बधैया बाजे सहनैया
खाली बसा. ऐका, एक मिनिट बसा जरा, 2 मिनिटं बसा. बसा खाली बसा, लवकर खाली बसा. ऐका सगळ्यांनी, आपल्या या उत्सवाची सांगता राम जन्माच्या उत्सवाने संपन्न होते. आज खऱ्या आज नाही या आनंदाशी जोडा. भगवान रामाचा जन्म झाला आणि आपल्याला आनंद नाही झाला असं होऊ शकत नाही सज्जन हो. आपण सगळ्यांनी एवढं गोड नाचलं, तुम्ही सगळ्यांना मनापासून धन्यवाद. एकदा तुमच्यासाठीच तुम्ही जोरात टाळी वाजवा, एकदा जोरदार सगळ्यांनी. वा 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 वा. आज योगायोग बघा, योगायोग कसा असतो. अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या मृदंगानं ज्यांनी वेड लावलेलं आहे, महाराष्ट्रातले लाडके मृदंग वादक, नंबर 1 चे मृदंग वादक आदरणीय भरतजी महाराज पठाडे हे मृदंगावर आज वाजवायला आहेत. प्रत्यक्षात तांडव त्यांनी वाजवलं. एकीकडं भरत आणि एकीकडं दुसरा बंधू शत्रुघ्न महाराज पठाडे. कोण लहान कोण मोठं म्हणायचं कामच नाही, एकापेक्षा एक दोन्ही बी भारी. आणि गायनासाठी गोड अशी साथ. हा हा हा. महाराष्ट्र ज्यांनी गाजवून टाकलाय सज्जन हो. आवाजाचा बादशाह आमचे उद्धव बापू शिंदे आळंदीकर, जोरदार टाळी. आणि त्यांना गोड साथ करणारे, ज्यांचं गायन हीच खरी संपत्ती आहे, आमचे संपत्ती महाराज, संपत महाराज दानवे, आपल्याला मनापासून धन्यवाद. आदरणीय सुभाषजी महाराज, आपल्या या भागाचं वैभव भूषण, एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. अरे काय आनंद आहे हो, काय आनंद आहे बघा. या आनंदासाठी माणसानं जगलं पाहिजे, या आनंदासाठी जगलं पाहिजे. कोणाच्या बी भाग्यात नाही आज लाखो लोक हिंदू म्हणून घेणारे, पण अशा या पवित्र मंडपामध्ये रामाच्या जन्म उत्सवासाठी नाचण्याचं भाग्य कुणाला बी भेटत नाही, कुणाला नाही भेटत. हे फक्त भाग्यवानाला भेटतंय, भाग्यवानाला. एवढा गोड मंडप, एवढे सगळे वाद्यवृंद आणि ही मिळविली मांदी वैष्णवांची. ही सगळी मांदी कुणी जमा केली माहितीये? आपल्या गावाचं वैभव असणारे, आमचे सगळ्या महाराजांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे संदीप भाऊ. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवायचे. रात्रभर झोपले नाही, कारण आम्ही रात्रभर सगळे प्रवास करून आलो आणि आमच्या नियोजनामध्ये ते सदैव तत्पर आहे. गोड साऊंड सिस्टीम वाले दादा, जोरदार टाळी एकदा. उत्था MD साऊंड सर्व्हिस आहे त्यांची, MD. आणि खरंच ते डॉक्टर जसे MD असतात, ते ऑपरेटर मध्ये MD आहे. गोड आमचे चोपदार महाराज, पेटी मास्तर, इथं काहीच कमी नाही सज्जन. एक एकाहुनी बळी रे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जसा आता आपण आनंद घेतला, असाच आनंद गोकुळात देवाचा जन्म झाल्यावर झाला. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. काय काय केलं त्या लोकांनी, त्याचं कारण होतं, बाळ कृष्णनंदा घरी देव बालक बनून आले आणि एवढा आनंद दिला. त्या लोकांनी कसा साजरा केला? गुढिया तोरणे, गुढिया केल्यात, रांगोळी काढल्यात, दारावर तोरण बांधलेत, भिंती रंगरंगोटी केली. काय आनंद आहे, नाही या आनंदाशी जोडा.
कसा साजरा केला करीती कथा गाती गाणे कथा करू लागले गाणे गाऊ लागले वाजवू लागले मृदंग वाजवतात शहनाई वाजवतात भेरी वाजवतात कसा वाजत होता मृदंग रामाचा जन्म अयोध्येत झाला आणि स्वर्गातून इंद्र गळ्यात पकवाज घेऊन आला इंद्र पकवाज वाजवू लागला कसा वाजवला ऐका रामाचा जन्म झाला आणि भरत शत्रुघ्नाला आनंद नाही झाला असं कसं होईल हो भरत शत्रुघ्नाने गळ्यात दोघांनी दोन पकवाज घेतले ना असलं वादन केलं महाराज 5 मिनिटं कसलं वादन होतं ते ऐका आपण सगळे टाळी वाजवायला सगळे हॅलो नाचत जय शिव शंकर नाचत जय शिव शंकर नाचत जय शिव शंकर दिग 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 धगट धगट भाजत मृतक भिटत धगट नाचत जय शिव शंकर नाचत जय शिव शंकर नाचत जय शिव शंकर दिग 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 धगट धगट भाजत मृतक भिटत धगट नाचत जय शिव शंकर नाचत जय शिव शंकर नाचत जय शिव शंकर वाह वाह वाह
दा 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 तिरगड तिरगड दा 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 तिरगड तिरगड दा 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 तीन तिरगड 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 दा 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 तिरगड तिरगड दा 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 तिरगड तिरगड दा काय एक सांगतो काय काय झाधिरांग 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 झिकत झिकत धिरांग झाधिरांग झाधिरांग झिकत झिकत बालमयोर मिलन हरे विश्व कमल माथे सगळे गोकुळातले लोक जसं आपण रंगून गेलो. किती रंगले त्याचं कारण काय तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे छंद तुका म्हणे 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 मन मोहिले गोविंद
नामदेव